नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। अंमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील। अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या 9व्या बैठकीत घेतला आढावा। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ सेवन व विक्री संदर्भात कारवाई करून तस्करांवर चांगला धाक निर्माण करण्यात पोलीस विभाग आतापर्यंत यशस्वी झाला आहे। कायद्याचा हा धाक यापुढेही असाच कायम ठेवावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले। अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या 9व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत सादरीकरण करताना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची माहिती देऊन सर्व महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले असल्याचे सांगितले। तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट।